पिंपरी चिंचवड मधील समस्त नागरिक बंधू आणि भगिनींनो, आपल्या सर्वांना माहित आहे या भारत देशाचं संविधान भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेलं आहे आणि या संविधानानुसार या देशामध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांना एक देश एक परिवार या सूत्रानुसार आपण सर्वजण पुन्हा मागील काही दिवसांपासून आपण पाहत आहोत देशात आणि राज्यात जे स्वतःला हिंदू म्हणून घेतात ते नव्हे तर या देशाच्या वाटोळ होण्यासाठी हे सर्व करतायत का अशी शंका निर्माण होत आहे। आणि या सर्वांमध्ये आघाडीवर जर कोण असेल भाजपचे जाती धर्मावर दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम करत आहेत आणि अशा या नितेश राणेंबद्दल काँग्रेस पक्षाच्या वतीने शहराचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर कैलास भाऊ कदम यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अल्पसंख्याक विभागाचे शहराध्यक्ष सन्माननीय शहाबुद्दीनबाई शेख यांच्या नेतृत्वामध्ये हे आंदोलन सुरू आहे। आपण सर्वजण या देशाचे प्रथम नागरिक आहोत, अंतिमताही आपण या देशाचे नागरिक आहोत हे लक्षात घेऊन या आंदोलनाला आपला सर्वांचा सक्रिय सहभाग पाठिंबा असेल याचा आम्ही मान्यता आम्हाला वाटते। इन्कलाब 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 जो सरकार निकलनी है, जो सरकार निकलनी है, महायुती सरकारचा हिंदू मुस्लिम धर्मात जातीचे निर्माण करणाऱ्या जिल्ह्याचा देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा, नाहीतर काँग्रेस पक्षाचा या ठिकाणी सन्माननीय शुभताई सीमा आपला निषेध व्यक्त करत आहे। बाबा साहेब अम्बेडकर इनके साकार स्मारक में मैं भारत के तमाम महापुरुषों को, जिनमें बहुजन प्रतिपालक छत्रपति शिवाजी महाराज, साहित्य भूषण शंभूराजे, आसमान से ऊंचे ज्योतिबा फुले, माँ सावित्रीबाई फुले, पहली टीचर फातिमा बीबी, आरक्षण की जनक छत्रपति शाहू महाराज, मौजूद डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर और तमाम महापुरुषों को मान वंदना करते हुए मैं अपने ख्यालात का इजहार करना चाहती हूँ। आजकल बीजेपी ने लोकसभा में अपने दंदाने शिकस्त को देखते हुए और महाराष्ट्र में होने वाले अनकरीब विधानसभा के इंतखाबात को देखते हुए कई बेसर पैर की बातें करनी शुरू कर दी है और मज़ाहिब में इंतशार पैदा करने का नया शगुफा छोड़ा है। ये महाराष्ट्र सूफिया इकराम, औलिया मिल्लत और भक्ति पंथ के संत इनकी वजह से गंगा जमुना तहजीब को अपनाते हुए कई सालों से हिंदू मुस्लिम सिख ईसाई पारसी और तमाम मज़ाहिब मिलजुल कर इस महाराष्ट्र को सुरखरू बनाते हैं। लेकिन ये कौन आया कह रहा है कि मुसलमानों को मस्जिद में घुस के मारूंगा। ऐसे जहरीले बयान देने वाले की हैसियत हमारी नजरों में सिर्फ सिफर है। इसी की बुनियाद पे मैं कहना चाहती हूँ, कहना नहीं बल्कि चुनौती देना चाहती हूँ कि ए नीतीश राणे, तेरे अंदर इतनी हिम्मत ही नहीं है कि तू मस्जिद में तो छोड़ो, मस्जिद वाले को बाहर देख कर मोमिन की निगाहों की फिरासत से आग मिला सकने की नहीं है। तुझे शायद ये नहीं पता कि इस मुल्क के गैर मुसलमान अपने वतन को दिल में बसाते हैं और इसीलिए इस खूबसूरत वतन को हिंदुस्तान जन्नत निशान के नाम से जाना जाता है। मैं तुझ जैसे
सरकार निकम्मी है, मुर्दाबाद मुर्दाबाद। हिंदू मुस्लिम में फूट डालने वालों को जूता मारो सालों को, हिंदू मुस्लिम में फूट डालने वालों को, हिंदू मुस्लिम में फूट डालने वालों को मुर्दाबाद। जो सरकार निकम्मी है, कांग्रेस पार्टी जिंदाबाद, राहुल गांधी जिंदाबाद, हिंदू मुस्लिम एकता जिंदाबाद, भारतीय समाज एकता जिंदाबाद, रितेश राणे मुर्दाबाद। जो सरकार निकम्मी है, हिंदू मुस्लिम लड़ने वालों को जूता मारो सालों को, हिंदू मुस्लिम लड़ने वालों को या ठिकाणी पिंपरी चिंचवड शहर युवक काँग्रेसचे प्रवक्ते सन्माननीय विशाल कसबे आपला भडकाऊ वक्तव्य करणारी त्यांची जी मंडळी आहे हे या ठिकाणी धर्मामध्ये जाती भांडणं लावून लोकांना आपापसात भांडणं करून खुशाल मजा घेते। माझे या सर्व तमाम हिंदूवासियांना, भारतवासियांना एकच विनंती आहे की या सर्व जातीवादी मनोवादी विचारसरणीच्या पिलावळ्यांना ओळखा आणि वेळीच त्यांचा बंदोबस्त करा। ज्या वेळेस हा देश स्वतंत्र झाला, या देशाची घटना लिहिली गेली, परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये काही मूलतत्वे लिहिली। या देशामध्ये प्रत्येक माणसाला, धर्माला, या ठिकाणी पंथाला जगण्याचा अधिकार, समान अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला। कुठल्याही पद्धतीनं या देशामध्ये जातीयवाद, विरोधाभास हा कधीच नव्हता, पण गेल्या 10 वर्षापासून जसे सरकार आले तसं या लोकांनी त्यांच्या विचारसरणीनं जी त्यांचा मनोवादी अजेंडा आहे तो या वक्तव्य अशा पद्धतीचे वक्तव्य करून त्यांनी हा अजेंडा राबवायचं काम चालू केलं आणि वेगवेगळ्या समाजाला टार्गेट करायचं काम यांच्या माध्यमातून होत आहे। नितेश राणे सारखे भडकाऊ व्यक्त करणारी जी माणसं आहेत त्यांना गृहमंत्री का आळा घालत आहे? कारण या महाराष्ट्राचे गृहमंत्री यांना पाठीशी घालत आहेत आणि त्यामुळेच या अशा पद्धतीचे भडकाऊ वक्तव्य यांच्याकडून होत आहेत। मी या सर्व घटनेचा तीव्र शब्दामध्ये निषेध करतो आणि या ठिकाणी थांबतो। पोस्टर अलीकडे का बॅनरच्या पुढं अध्यक्ष दिसत नहीं चलेगी, नहीं चलेगी, दादागिरी नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, दादाशाही नहीं चलेगी। के गलियारों से चप्पा गूंज उठेगा इनकलाब के नारों से, जुल्मी जब जब जुल्म करेगा सत्ता के गलियारों से, जुल्मी जब जब जुल्म करेगा सत्ता के गलियारों से, हिंदू मुस्लिम लड़ने वालों को, हिंदू मुस्लिम लड़ने वालों को ये किले से करे सके, ये किले से करे सके, ये किले से करे सके। मायूसी सरकार मुर्दाबाद। जो सरकार निकम्मी है, जो सरकार निकम्मी है, हेच करायचं, यातून यांचं राजकारण चाललेलं आहे आणि यांना पाठीशी घालणारे गृहमंत्र्यांचा बी मी याचे धिक्कार करतो। जर तुम्ही अशा लोकांना वेळीच आळा घातला नाही
नाही तर समाजामध्ये तेढ निर्माण होईल. तरुण जो वर्ग आहे त्यात एक तेढ निर्माण होईल आणि एकमेकाकडे बघायचा दृष्टिकोन बदलून जाईल आणि यातून व्याधी माजून आज भारताचा काहीतरी ते तुकडे होतील हे मी ते तुम्हाला सांगू इच्छितो. म्हणून मी या सर्वांचा धिक्कार करतो आणि माझे दोन शब्द संपवतो. सरकार निकल गई है, हिंदू मुस्लिम करने वालों को मुर्दाबाद मुर्दाबाद, मायूसी सरकार मुर्दाबाद. हिंदी है हम, वतन है हिंदोसता हमारा. हिंदू मुस्लिम सिख ईसाई हम सब है भाई भाई. हाच विचार घेऊन स्वातंत्र्यापूर्वीपासून आणि स्वातंत्र्यानंतरही भारतामध्ये सर्व धर्मातील लोक गुण्यागोविंदाने नांदत आहेत. परंतु काही काळापासून जेव्हापासून हे भाजप सरकार RSSच्या विचारांवरती चालणारं सरकार सत्तेमध्ये आलेलं आहे, देशामध्ये हिंदू मुस्लिम सिख ईसाई विविध धर्मांमध्ये तेढ निर्माण करण्याचं काम या ठिकाणी हे सरकार करत आहे. आणि त्याच अनुषंगाने त्यामधील एक पिलावर महाराष्ट्राचं जे म्हणतो ना आपण की महाराष्ट्राला एक दाग लागलेला असा एक राजकारणी घराणं राणे कुटुंब आहे. त्यांचं हेच काम आहे की महायुती असेल, नरेंद्र मोदी असेल, यांच्या विरुद्ध ज्यावेळेस जनतेमध्ये रोष असतो त्यावेळेस असे काहीतरी मुद्दे घेऊन यायचे आणि लोकांमध्ये धार्मिकता निर्माण करायचा. आताच माझे सहकारी सचिन भाऊ कोंडरे यांनी या ठिकाणी व्यक्त केले की महाराजांची जी प्रतिमा आहे त्या ठिकाणी कुठेतरी तो विषय दाबण्यासाठी त्याचं रूपांतर दुसरीकडे लोकांचं ध्यान हे करण्यासाठी त्यांनी या ठिकाणी हिंदू मुस्लिमवरती या ठिकाणी आपले विष करण्याचं काम या ठिकाणी सुरू केलं आहे. परंतु आज जनता ही जागृत झालेली आहे. त्यांना माहिती आहे की या ठिकाणी RSS आणि BJP यांचा एकच अजेंडा आहे, डिवाइड अँड रूल. परंतु देशाची आणि राज्याची सुज्ञ जनता आता हे मान्य करणार नाही. त्याच अनुषंगाने आमच्या युवक काँग्रेसच्या वतीने मी या ठिकाणी नितेश राणे या ठिकाणी जाहीर निषेध करतो आणि त्यांच्यावरती कडक कारवाई व्हावी यासाठी शासनाकडे आम्ही या ठिकाणी तक्रारी केलेली आहे. फक्त त्यांच्यावर कारवाई करून काही उपयोग नाही, त्यांची आमदारकी या ठिकाणी रद्द केली पाहिजे अशी मागणी युवा काँग्रेसच्या वतीने या ठिकाणी मी करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. शहराचे उपाध्यक्ष अबुबकर लांडगे साहेब या ठिकाणी आपला निषेध व्यक्त करत आहेत. आज काँग्रेस कमिटीने आंदोलनासाठी आम्ही सज्ज आहे. मला एवढंच सांगायचं आहे की यापूर्वी भाजपाने पाळलेली कुत्री ती राजा सुरेश चव्हाण, कंगना अशी अनेक असे आहेत की जी जातीवादी शब्द उच्चारून जातीभेद करतात. त्यापैकी एक भाजपचा कुत्रा निलेश राणे आता याच्या अंगात हिंदू मुस्लिम कशी जातीय दंगल होईल, कशा दंगलीचा पाया भरता येईल याप्रमाणे नितेश राणे हा काम करत आहे. नितेश राणे, तू लक्षात ठेवलं पाहिजे की हे वाक्य मशिदीत घुसून मारू, अरे तुझ्या घरात घुसून मारू आम्ही, ही विसरता कामा नाही. तू मुस्लिमांना आणि हिंदूंना कमी समजायचं कारण नाही. लाखो वर्षापासून, हजारो वर्षापासून इथे हिंदू मुस्लिम गुन्हा गोविंदाने राहत आहेत. भाजपचं राज्य आल्यापासून अनेक ठिकाणी वेगवेगळ्या जाती भेद करून
दंगे चालू करण्याचा प्रयत्न करत आहेत. हॅलो गेले 1.5 वर्ष झाले मणिपूरमध्ये जातीय दंगा भडकवून आरामशीर बघणारे भाजप सरकार केंद्रात मणिपूरच्या मुख्यमंत्र्याला वरदान देत आहे. त्याप्रमाणे महाराष्ट्रात जातीभेद करून सत्ता आपल्या हाती करण्याचा प्रयत्न करत आहे. सुप्रीम कोर्टाने यापूर्वीच या महाराष्ट्र सरकारला षंड सरकार आहे म्हटलंय. षंड सरकार म्हणजे काहीही करणार नाही, कुणीही काही जातीभेद केला, हेड स्पीच दिले तर त्याच्यावर कोणतीही कारवाई करणार नाही. यासाठी भारताच्या सर्वोत्तम सुप्रीम कोर्टाने या सरकारला षंड सरकार म्हटलंय. त्याप्रमाणे हा दम आहे, ह्याच्या कृतीत कुठलाही दम नाही. अरे जर एवढा दम आहे तर तुझ्या गावातल्या मशिदीत घुसून दाखवतो. तुझी काय हाल काय ते बाब. मग मी पुन्हा एकदा सांगतो की आपल्या भारतीय जनतेला, महाराष्ट्र सरकारला धडा शिकवला पाहिजे. यांची जगात नामूद होत आहे. या ठिकाणी मी वक्ता सेलचे हिंदू मुस्लिम करने वालों को शाहबुद्दीन भाई सब ऊपर सबके हाथ ऊपर. नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी तानाशाही नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी तानाशाही नहीं चलेगी. जिंदा सरकार मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद. शिरान्ने मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद. महायुति सरकार मुर्दाबाद 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 मुर्दाबाद. मुर्दाबाद 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 मुर्दाबाद. नहीं चलेगी नहीं चलेगी तानाशाही नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी तानाशाही नहीं. भारतीय घटनेचे शिल्पकार नहीं चलेगी. देशाचे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. काँग्रेसचा विचार हा राहुल गांधींनी संसदेमध्ये सांगितला आणि भारत जोडो यात्रेमध्ये सांगितले की अमन न्याय और आणि सांगायचे की हा नितेश राणे हा एक सोललेला पिलावल आहे. त्याच्या माग अधिकार कोणाचे किंवा आशीर्वाद कोणाचे तर ह्या भारतीय जनता पार्टीचे. अहो साधं एका टेपरीवरती किंवा आपल्या PCMC मध्ये एक जर हातगाडी लागली तर त्याच्यावरती पोलीस त्याला उचलतात आणि जेलमध्ये टाकतात. हा धर्मद्वेष जातीद्वेष निर्माण करणारा हा नारायण राणेचा पोरगा आणि त्याचे 2 भाऊ हा समाजामध्ये तेढ निर्माण करतात. त्याला आतापर्यंत अटक कशी काय झाली ना संशयाची सोय निर्माण होती. म्हणून
भारतीय काँग्रेस पार्टी आणि अल्पसंख्याक विभाग सर्वांना आणि महाराष्ट्रातल्या पोलिसांना आणि गृहमंत्र्यांना एक विनंती करतोय आम्ही, कारण काँग्रेस पार्टी त्याला अटक करायला लावेलच. विनंती अशी करतो की तुम्ही जर जातीमध्ये तेढ निर्माण करणाऱ्या माणसाला जर अटक करत नसाल तर महाराष्ट्रभर एक दिवस काँग्रेस पार्टी बंद ठेवेल. एवढे की तुमच्या खेळात तुमच्या अंगाशी उलटणार आहेत. हे या ठिकाणी मी आवर्जून सांगू इच्छितो. पुणे जिल्हा व पिंपरी चिंचवड शहर जिल्हा ओबीसी सेलच्या वतीने मी या नारायण राणेचा सुपुत्र नितेश राणे असेल किंवा निलेश राणे असेल याचा मी जाहीर निषेध करतो व इथं थांबतो. काँग्रेस पक्षाचा काँग्रेस पक्षाचा काँग्रेस पक्षाचा मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद. आजाद बोलेगा मैं, लेकिन आवाज पूरे पिंपरी चिंचवड की है. ब्रीदवाक्य होतं ते म्हणजे ते फक्त देश चालवत होते, ते धर्म कधीच चालवत नव्हते. त्यामुळे मी नितेश राणे यांना एक प्रश्न विचारू इच्छिते की ते नक्की देश चालवणार आहेत की धर्मामध्ये जातीयवाद उत्पन्न करणार आहे. आता जे काही आपल्या महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये घडत आहे त्याचे मुख्य उदाहरणामध्ये स्त्रियांवर होणारे अत्याचार. कोलकातामध्ये झालेली गोष्ट प्रत्येकांनाच माहिती आहे, बदलापूरमध्ये झालेली गोष्ट प्रत्येकांनाच माहिती आहे, परंतु त्या गोष्टीवरती कोणीच कधीच वक्तव्य केलं नाही. मात्र हिंदू आणि मुस्लिम ह्यांच्यावरती प्रत्येक वेळेस वक्तव्य करण्यात आले. अशा या कृत्यांना आणि अशा विचारांना काँग्रेस पक्ष सदैव आणि सदैव धिक्कारच करणार आहे. त्यामुळे मी म्हणते, मी नितेश राणे यांना एक विचारू इच्छिते आणि तो माझा प्रश्न आहे की तुम्हाला देश चालवायचा आहे की धर्म चालवायचा आहे. जर देश चालवायचा असेल तर सर्व धर्म सहिष्णुता या भारतामध्ये झालीच पाहिजे आणि त्याच्यासाठी जो प्रयत्न करणार आहे तो म्हणजे आमचा काँग्रेस पक्ष. वंदे मातरम. जय हिंद. जय हिंद. नितेश राणे हा प्रत्येक टायमाला या हिंदू मुस्लिम असो किंवा इतर कुठलाही समाज असो या समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम हे BJP सरकारमधील नेते या ठिकाणी करत आहेत. शहरामधील कैलास कदम असेल, विभूत इतर सर्व सेलचे अध्यक्ष असतील असे आम्ही तीव्र या ठिकाणी त्यांचा निषेध करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. स्मृतीस्थळी उभा राहून काँग्रेस पक्ष कैलासभाऊ कदम यांच्या अध्यक्षतेखाली आणि मुस्लिम अल्पसंख्याक सेल यांच्या समन्वयाने हा निषेध मोर्चा आयोजित केला आहे. उपस्थित असणारे सर्व मान्यवर, आमचे प्रभाग क्रमांक 11 मधील नेते सोमनाथ भाऊ शेळके या सर्वांचं मी प्रथमतः एक काँग्रेस कार्यकर्ता त्याचबरोबर मुस्लिम युवक म्हणून सर्वांचं अभिनंदन आणि आभार व्यक्त करतो. या भारतामध्ये जी प्रगती झाली ती समता, समानता आणि बंधुता या मार्गातून या हिंदुस्थानाची, भारताची प्रगती झाली. ज्यांच्याकडे विकासाचं काहीच भांडवल नाही अशा या खोके सरकारनं जनतेची दिशाभूल करण्यासाठी आणि आपल्या विकास कामांचं फेल झालेलं हे सरकार यांची 3 चाकी गाडी तुटलेली या गाडीला नक्की माहिती आहे की येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये यांचा पराभव वाटा आहे आणि तो पराभव टाळण्यासाठी यांनी एक महामेरू आणि त्याचे 2 छोटे मेरू असे 2 हिंदू आणि मुसलमानांच्या मध्ये वाद लावण्यासाठी आणि अशी बेताल वक्तव्य करण्यासाठी उभी केलेले आहेत. परंतु हा देश आणि हा महाराष्ट्र राज्य छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेल्या स्वराज्यातून निर्माण झालेला आहे. या महाराष्ट्राला छत्रपती शंभूराजांसारखा
धर्मरक्षक प्राप्त झालेला आहे. आणि या महाराष्ट्राच्या भूमीवर फुले, महात्मा ज्योतिराव फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारसरणी मानणारे 99% लोक आहेत. अशा 1% मनुस्मृती आणि परधर्माची चेष्टा करणारे फक्त 1% लोक आहेत. मूळ मुद्दा त्या रामगिरी महाराजांनी ज्या वेळेला अपेक्षार्ह विधान केलं त्यांचा तुम्ही व्हिडिओ पहा. त्या व्हिडिओमध्ये हरिनाम सप्ताहाला हजर असणारे हजारो भाविकांच्या पैकी फक्त 5 भाविकांनी टाळ्या वाजवल्या आणि त्यांच्या त्या विधानाचं समर्थन केलं. बाकीचे सर्व जेवढे होते त्या हरिनाम सप्ताहाला उपस्थित असणारे कुणी टाळ्या वाजवले नाहीत. याचाच अर्थ असा आहे की हा माझा महाराष्ट्र सुफी संत साधूंचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेल्या स्वराज्याचा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेल्या स्वराज्यामध्ये फक्त हिंदूच नव्हते तर मुस्लिम सुद्धा त्यांच्या खांद्याला खांदा लावून लढलेत. याचे अनेक उदाहरण आहेत. बंधूंनो, अशा नितेश राणेसारखे छत्रपती शिवाजी महाराजांचा. आज हे नितेश राणे हे मुरब्बी राजकारणी आहेत आणि या मुरब्बी राजकारण्यांच्या बद्दल आम्हाला बोलावं लागतं. ही मोठी शोकांतिका आहे, कारण ह्यांचे वडील पण राजकारणी आहेत. म्हणजे या राजकारण्यांकडून काय घडतंय, कसं बोलतात ते त्यांना म्हणजे बुद्धी भ्रष्ट झाली असंच वाटायला लागले मला. आज मुस्लिम बांधव जे असतील, माझ्या मुस्लिम महिला असतील, त्यांना हे म्हणतात की मस्जिदमध्ये घुसून तुम्हाला मारू. अरे बाबा, तू जिथं राहतोयस ना तिथं त्या मस्जिदच्या शेजारी 500 मीटर पण जाऊन दाखव. तुझी जर असेल ना हिंमत तर तू 500 मीटरवर जाऊन दाखव. तुझे नाही चितड्या केल्या तर तू काय हिंदुत्व ओळखलंय? तू हिंदुत्व तुम्ही हिंदुत्व करत असता. आज हिंदुत्व म्हणजे काय? ज्यांना शिवाजी महाराज कळले ते खरं हिंदुत्व, ज्यांना बाबासाहेब आंबेडकर कळले ते खरं हिंदुत्व, ज्यांना पैगंबर कळले ते खरं हिंदुत्व. आणि तू हिंदुत्वाची काय भाषा करतोय? हा, रामगिरी महाराजांबद्दल जे काय कोणी तो काय बोललाय आणि त्याच्याबद्दल मुस्लिम लोक काय बोल, तुला काय करायचंय? अरे तू लोकांचं भलं करण्यासाठी राजकारणात गेलाय का स्वतःची पोटं भरण्यासाठी, स्वतःची तुमच्या तिजोऱ्या भरण्यासाठी? तुम्हाला लाजा वाटल्या पाहिजे. आज महाराजांच्या तिकडं पुतळा पडलाय तर कोणाला माफी मागता येत नाही. असे भाजपचे तुमचे कार्यकर्ते, तो मुख्यमंत्री झाला नरेंद्र मोदी सुद्धा त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत. यांना लाजा वाटल्या पाहिजे. ज्या महाराजांच्या नावावर तुम्ही राजकारण करता. आज शिवाजी महाराजांचा पुतळा पडलाय, आज भोसरीमध्ये महेशदादा लांडगे आमदार आहेत, संभाजी महाराजांच्या पुतळ्याला तडा नेलेला आहे. आधी जागा तुम्ही सिलेक्ट करता, त्या जागेवर तुम्ही तो संभाजी महाराजांचा पुतळा बसवत नाही. नंतर तिथं 5 कोटी वाया घालवता. जे पैसे आमचे आहेत, आमच्या सगळ्या लोकांचे आहेत, जनतेचे आहेत. आणि मग तुम्हाला पाहिजे त्यावेळेस तुम्ही तो परत पुतळा शिफ्ट करता. म्हणजे पैसे काय झाडाला लागलेत का? आज हे आमचे पैसे आहेत. आज तुम्ही लाईट, पाणी, आम्हाला आरोग्य मोफत दिलं पाहिजे, ते न करता तुम्ही राजकारण करताय. आज बदलापूरमध्ये चिमुकल्या छोट्या मुलींना शाळेत आई वडील पाठवतात. त्या छोट्याशा मुलींवर आज तुमचीच लोक, भाजपाची लोक किती नालायकपणाने आज त्यांना काय त्या मुलींना बलात्कार हा शब्द वापरण्याची माझी हिंमत होत नाहीये. बलात्कार, 3 वर्षाच्या मुलींवर बलात्कार करता का तुम्ही? नालायक लोकांनो, तुम्हाला लाजा वाटल्या पाहिजे. आज तुम्ही हे सगळं झाकण्यासाठी, आज माझी ती एक भगिनी कलकत्त्यामध्ये जी आज आरोग्य विभागात काम करत होती, 32 तास काम केल्यानंतर ती आज 2 तासासाठी विश्रांतीला गेली आणि तिथं एक माणूस आतमध्ये जाऊन तिच्यावर बलात्कार करतो आणि किती घाणेरडे कृत्य करतो. म्हणजे अंगाला शहारे येतात. आणि तुमचे आज असले घाणेरडे त्याला शब्द आठवत नाहीयेत. म्हणजे स्वतःचे अत्याचार के विरोध में आज हम लोग इधर खड़ा है. आज पिंपरी चिंचवड के डैशिंग नेतृत्व कांग्रेस पार्टी के सम्माननीय डॉक्टर कैलाश कदम के नेतृत्व में अल्पसंख्यक समाज के शहाबुद्दीन शेख द्वारा और हमारा तीनों विधानसभा के अध्यक्ष, सभी संघ के अध्यक्ष, महाराष्ट्र के सभी पदाधिकारी, शहर के सभी पदाधिकारी और सभी पिंपरी चिंचवड के सभी लोग एक साथ आए. मैं पिंपरी चिंचवड पुलिस आयुक्त द्वारा LIB और स्पेशल ब्रांच
भारतीय जनता पार्टी और आरएसएस के सरकार को बात बताना चाहूँ कि आपके काम चला हो, लेकिन उसको कोई काम नहीं था, उसको आप मंत्री सभा से बाहर कर दिया। ऐसा मुर्गी चोर नारायण राणे के दो पुत्र नवनायक निराश राणा पूरा समाज को, स्पेशली माइनॉरिटी को, स्पेशली मुस्लिम को, स्पेशली मदरसे में आके घुस के उनको मारेंगे ऐसा बोला। अरे नालायका, अरे नेहरू गुटा, कुछ कहानी बोल नहीं सकता कोई। एजुकेटेड लोग हैं आपके जैसा यूजलेस नहीं। आप इंग्लैंड में जाके क्रिश्चियन समाज का इंस्टीट्यूट में से MBA करके इधर आया 2005 में। उसके बाद आप इन्होंने क्या सिंधुदुर्ग में आप राजकारण करता है, लेकिन आपने हमारा माइनॉरिटी के ऊपर बहुत नीच लेवल पे आके काम किया। क्योंकि RSS का, क्योंकि वो बीजेपी का षड्यंत्र है आप माइनॉरिटी को डिस्टर्ब करना, आप इधर समाज का उनको उनके से रहते है उसको वो हार्मोनी को डिस्टर्ब करना। इट्स वेरी shameless. I would like to request you, Mr. Rane, if you come into the madrasa, we will do whatever we need. और मैं आप लोग को बोलना चाहता हूँ, इधर के होम मिनिस्टर देवेंद्र फडणवीस, क्योंकि आज आप बोले गणपति का पूजा उनके घर में था, उधर जाके उनको वोट दिया है नारायण राणे के पिल्लू, और उसको उसका आशीर्वाद है। इसलिए मैं आपको बोलना चाहता हूँ, इंडियन पिनल कोड का IPC 153 के अंदर B के अंदर नारायण राणे को तुरंत, नारायण राणे का बेटा ये दिनेश राणे को तुरंत जेल में डालना चाहिए। ये माइनॉरिटी का आवाज है, एक कांग्रेस पार्टी की आवाज है। आज पूरे देश में सभी समाज को, शेतकरियों को, विद्यार्थियों को, युवाओं को, महिलाओं को, सबको सम्मान करते हुए नेता राहुल गांधी काम कर रहा है। आप लोग सबको मिलेंगे, आप सब राहुल गांधी के नेतृत्व में, आप उनका कांग्रेस के नेतृत्व में आने वाला टाइम में एक भिखारीपन काम करने वाला ये दिनेश राणा और भारतीय जनता पार्टी और RSS, BJP, बजरंग दल, गुलकार वाहिनी, इन लोग सब इधर का हार्मोनी डिस्टर्ब करना चाहता हूँ। मैं पुलिस को और पत्रकार और प्रेस को बोलना चाहता हूँ, ये हार्मोनी उनको द्वारा डिस्टर्ब किया तो हम भी उधर चोरी बन के बैठा नहीं, हमारा युवा भी रास्ते में आएगा, उसका नतीजा इधर का सरकार के पास रहेगा। इधर का भारतीय जनता पार्टी, RSS, आमदार, MP और सरकार पास रहेगा, ऐसा मैं बोलना चाहता हूँ। ये निदेश राणा को निषेध करते हुए शाहबुद्दीन शेख साहब, इधर का बाकी सभी पार्टी के कार्यकर्ता द्वारा मैं सभी को धन्यवाद देता हूँ। जय भीम, जय संविधान, खुदा हाफिज। आज आमच्या शहराचे लाडके नेते, कामगारांचा बुलंद आवाज माननीय डॉक्टर कैलासभाऊ कदम, तसेच या शहराचे अल्पसंख्याकचे अध्यक्ष शाहबुद्दीन शेख भाई आणि वाघ भाई, आणि तसेच आमचे पिंपरीचे ब्लॉक अध्यक्ष विश्वनाथ जगतापजी, तसेच चिंचवडचे माऊली मलशेट्टी साहेब आणि तसेच नाणेकर साहेब, तसेच सर्व वरिष्ठ उपाध्यक्ष मयूरजीत जयस्वाल साहेब, तसेच वावरे साहेब, तसेच लांडगे साहेब, असे आमचे सर्व पदाधिकारी या आज निषेध मोर्चामध्ये सामील झालेले आहेत। आज या ठिकाणी महबूब भाई शेख हे पण आहेत आणि यांच्या अध्यक्षतेखाली आज या ठिकाणी निषेध मोर्चा झालेला आहे। मित्रांनो, या भारत देशामध्ये ज्या वेळेला 15 ऑगस्ट 1947 रोजी हा भारत देश स्वातंत्र्य झाला आणि या स्वातंत्र्याच्या पूर्वीपासून आणि स्वातंत्र्य मिळाल्या हा माग जर उतरायचा असेल तर माझ्या सर्व माता भगिनी आणि या सर्व पिंपरी चिंचवड शहरवासियांना माझी नम्रतेची विनंती आहे आणि सर्व धर्मसमभाव जी भावना आहे ही काँग्रेस पक्षाकडे आहे। म्हणून या विधानसभा आहेत, या निवडणुका
आलेले आहेत. जशी लोकसभा झाली तशीच आता विधानसभा येऊन पाहिलेली आहे. यांचा जर माज मोडायचा असेल तर ह्यांना हे मनोविकारी सरकार, जातीय तेढ निर्माण करणारे हे भाजपचं सरकार, या नितेश राणेसारखा हा कुत्ता जो भुकणार आहे, फक्त हा टीव्ही चॅनलवर भुकतो, बाकी याच्या पलीकडे त्याला काही नाही. आणि हा गृहमंत्री देशाचे हा देवेंद्र फडणवीस टरबुजा हा त्याला आदेश देतो आणि त्या आदेशानुसार, हा टरबुजाच्या आदेशानुसार हा नितेश राणे, हा 1.5 फुटी हा कुत्ता, हा भुकणारा कुत्ता हा बडबडतो आणि स्वतःची त्याला स्वतःलाच कळत नाही की मी काय बोलतो, काय चालतो. अरे डॉक्टर परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांनी या भारत देशाला जी घटना लिहिलेली आहे आणि या घटनेचा आधारे आज या भारतातला सर्व धर्म समभाव आणि सर्वांना ही लोकशाही, सर्वांना एकच विचार, सर्वांकडे संविधानाच्या विचाराने चालणारी हे सर्व या भारत देशामधली मंडळी आहे. मग तो शेतकरी असेल, कष्टकरी असेल, सर्व धर्म समभावाची जी हाक असेल तर फक्त आणि फक्त काँग्रेस पक्षाकडेच आहे, या RSS कडे नाही. म्हणून या RSS ला पाय उतार करण्याची गरज आहे मित्रांनो. या पुढील काळामध्ये आपण सर्वांनी एकत्र येऊन या RSS भाजपला पाय उतार केल्याशिवाय पाठीमाग हरायचं नाही, पाठीमाग सरायचं नाही, थांबायचं नाही मित्रांनो. हा बडबडणारा कुत्रा, हा कुणाच्या तरी इशाऱ्यावर बोलणारा कुत्रा, हा कुत्र्याला कुठेतरी आपण हे आज जे देवेंद्र फडणवीस आज गृहमंत्री आहेत त्यांच्याकडे ही सत्ता आहे. आपला महाराष्ट्र अबाधित राहिलं पाहिजे, सुव्यवस्था अबाधित राहिले पाहिजे आणि आपल्या पोलिसांवर अपमानित करणारे सुद्धा काही शब्द वापरतो. म्हणजे बघा त्याची कुठं पोच गेलेली आहे. नितेश राणे हा 1.5 फुटा, त्याच्यावर असा देवेंद्र फडणवीस गृहमंत्री असे त्याला दाणे टाकतात आणि दाणे टाकून हा खाली कुत्रा भो करण्याचं काम फक्त करत असतो. म्हणून या पुढील काळामध्ये म्हणून माझ्या माता भगिनी आणि सर्व जे या ठिकाणी पिंपरी चिंचवडकरांना माझी विनंती आहे आणि सर्व टॅक्स पे करणाऱ्या माझ्या सर्व व्यावसायिकांना पण माझी नम्रतेची विनंती आहे की पुढील येणारी विधानसभा आहे त्या विधानसभे डोळ्यासमोर ठेवून या RSSचा जो फंड आहे, जातीपातीमध्ये भांडण लावून त्यांची राजकीय पोळी भरण्याचा जो फंड आहे, तो फंड आपल्याला या पुढील काळामध्ये हाणून पाडायचा आहे. याच व या निषेध मोर्चाच्या वतीनं मी आपल्या सर्व तळागाळांच्या व्यक्तीला आणि कष्टकऱ्यांना माझी नम्रतेची विनंती आहे. एवढे बोलून मी माझे शब्द पुरे करतो. जय हिंद. एक वक्तव्य केलं तर पहिले प्रथम मी या वक्तव्याचा जाहीर निषेध करतो. काँग्रेस पक्षाच्या वतीने सर्व राज्यामध्ये या नितेश राणेचा जाहीर निषेध करण्यात आलेला आहे. पण मित्रांनो, मला एवढंच सांगायचं, इथं जमलेले सर्व जाती धर्माचे लोक आज आपण इथं आहोत. सातत्याने या देशाला डिवाइड अँड रूल करण्याचं काम जर कुठल्या विचाराने केलं असेल तर ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने केलेलं आहे. आणि त्याच विचाराचा हा भारतीय जनता पक्ष आणि त्याचाच एक आमदार, सत्ताधारी आमदार हा काहीतरी बोलतो. याच्या मागं कारण असंच नाही बोललेला, हे प्री प्लॅन आहे. आणि हे प्री प्लॅन म्हणजे काय की जेव्हा निवडणुका येतात, आता आमच्याकडे देण्यासारखं काहीच नाही आहे. आम्ही 5 वर्ष सत्ताधारी असून आम्ही काहीच केलं नाही, कामं केले नाही. यात महाराष्ट्र पुरोगामी सारखं आपलं महाराष्ट्र राज्य आहे. फुले, आंबेडकर, शाहू महाराजांच्या विचारांचा राज्य आहे आणि राज्यात पुरोगामी विचाराचा वारसा अनेक वर्षापासून, अनेक शतकांपासून या राज्यामध्ये आहे. पण तो आता हे भारतीय जनता पक्ष सत्तेत जेव्हा जेव्हा येतील तेव्हा ही वक्तव्य अशी का येतात, अशी पिढ्या बाहेर का येतात, ह्याचा विचार आपण करणं गरजेचं आहे. आज या पिंपरी चिंचवडमध्ये देखील आपण सर्व जाती धर्माचे लोक पुण्या गोवणीमध्ये राहतो. शाबुद्दीन भाई, मी काल गणपती आमच्या घरात पण बसतो, आम्ही गणपती आणला. पण मला अभिमानाने सांगा वाटतं, तो मूर्तिकार जो होता तो मुस्लिम होता आणि ज्या व्यक्तीकडून मी
गणपतीची मूर्ती घेतली तो ख्रिश्चन होता आणि माझ्या घरामध्ये हा गणपती बसला याच्यासारखा आनंद मला निश्चित नाही. आणि हाच आपला देश आहे आणि हा देश कायम असा अबाधित राहण्यासाठी आपल्याला काम करायचं मित्रांनो. जेव्हा जेव्हा जातीय तेढ निर्माण होतो तेव्हा सगळा देश समजले. म्हणजे तुम्ही बघा, जेव्हा धर्माचा राजकारण ज्या देशामध्ये झालेलं आहे त्या देशांनी आपल्या आर्थिक स्तर असेल, त्यातली सामाजिक जी काय तिथली यंत्रणा असेल सगळी कोलमडून पडलेली आहे. आणि म्हणून आपल्या सर्वांची जिम्मेदारी, आमचे ब्लॉक अध्यक्ष भोसरीचे खूप चांगले बोलले की ह्यांना जर खऱ्या अर्थानं आपल्याला जर रोखायचं आहे ना, पहिलं आपल्या हातात आहे मतदान. हे सत्तेमध्ये आहेत आणि त्या पदावर बसलेले आहेत. या पदावर त्यांना खेचणं गरजेचं आहे. आणि म्हणून सर्व जाती धर्माच्या लोकांनी सर्वसामान्यांच्या हितासाठी जे असणारं सरकार आहे, जे आम्हाला जाती धर्म द्वेष याबद्दल नाही बोलत, जे नोकरी, आमच्या मुलांची नोकरी, या राज्याची प्रगती, या आमच्या मुलांचं शिक्षण, या महिलांची सुरक्षा, आमच्या राज्यात असलेल्या महिलांची सुरक्षा याबद्दल बोलतो, त्या सरकारला आम्ही निवडून देणार आहे. आणि ते सरकार महाविकास आघाडीच्या माध्यमातून एक चांगलं राज्य पुन्हा निर्माण करण्याचं आपण प्रयत्न करत आहोत आणि त्यासाठी आपल्या सर्वांची मदत लागणार आहे. मी इथे जमलेल्या सर्व जाती धर्माच्या लोकांना एवढंच सांगेन, आता आपली जिम्मेदारी खूप मोठी आहे आणि ती जिम्मेदारी अशी आहे की प्रत्येक घरात जाऊन त्याची आपले मतदान आहे. जे मतदान आहे, जे मागच्या वेळेस जाणून बुजून अल्पसंख्याक बांधवाचं मतदान कमी केलंय, ते आत्ताच आपण ती नोंदणी तपासा आणि जे बांधव आपले नसतील त्यांचं मतदानमध्ये नाव नोंदवा. आणि या पिंपरी-चिंचवडमध्ये 3 मतदारसंघ आहेत, तसेच अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जे आपण महाविकास आघाडीचे लोक लढणार आहोत त्याने सर्व अल्पसंख्याक असतील, सर्व जाती धर्माचे लोक असतील, त्यांनी यांना खाली खेचण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे आणि ते आपण निश्चित करू. आणि नितेश राणे सारख्या व्यक्तीबद्दल मला कोणीशी वाटत नाही, कारण की असल्या घाणेरड्या विचाराचा जर व्यक्ती या देशात या राज्यात राहत असेल तर मला निश्चित त्याचा खूप राग येतो, कारण की तो स्वतःला हिंदूंचा मसिहा वगैरे समजतोय. मला बांधवांना तुम्हाला सांगायचं आहे, कुठल्याच धर्माला मसिहाची गरज नाही. इथला बसलेले सर्वसामान्य नागरिक आपल्या धर्माचं रक्षण करू शकतो. आणि मी स्वतः हिंदू आणि असल्या माणसाचा मसिहा म्हणून आम्ही कधीच त्याला ऍक्सेप्ट करणार नाही. हिंदू धर्म हा सर्व जाती धर्मांना घेऊन जाणारा संत परंपरेचा धर्म आहे. प्रत्येक धर्म कसा आहे, प्रत्येक धर्माने हेच सांगितलंय की आपण सर्व एक आहोत आणि हीच आपल्या देशाची एक वेगळी ओळख आहे. आणि याच्यासाठीच आपल्या स्वातंत्र्यवीरांनी प्राण दिलेले आहेत आणि हा देश अबाधित ठेवण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत. हमको अमन की राह पर चलना है. अगर अमन की राह पर चलना है तो हमको अहिंसा का रास्ता चुनना पड़ेगा. इनको अगर जगह दिखानी है तो अहिंसेच्या मार्गाने आपण या मतदानाच्या लोकशाहीच्या माध्यमातून आपल्याला त्यांना धडा शिकवावा लागेल. हे मुद्दाम करतात तुम्हाला चिडवण्याचं, आपल्याला चिडवण्याचं, त्याच्यातून आपल्यातून काहीतरी प्रतिक्रिया आपण देणार, त्याच्यातून काहीतरी संघर्ष निर्माण होणार आणि त्यांना निवडणुकीमध्ये त्याचा फायदा होणार. हे जर टाळायचं असेल तर आपण शांत पद्धतीने आपल्याला जे घडवायचं या राज्यामध्ये, या देशामध्ये आणि या पिंपरी-चिंचवडमध्ये आपल्या विचाराचं जे सर्वसामान्यांचं नहीं चलता है. ये देश हमारे जो बाबा साहेब अम्बेडकर जी ने संविधान दिया है वो संविधान से चलता है, ना कि तुम्हारे बाप से या तुम्हारी पार्टी से चलता है. देश संविधान से चलेगा और ये संविधान ने सबको हक दिया है अपना धर्म पालन करने का, अपनी जाति पालन करने का और देश में कहीं भी जाके रोजगार ग्रहण करने का. तो ऐसी बातें नहीं होनी चाहिए. कांग्रेस पार्टी की तरफ से मैं वहाँ से निषेध व्यक्त करता हूँ और अपने 2 शब्द समाप्त करता हूँ. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राष्ट्रपतीच्या स्वाधीन केलेला आपला संविधान आणि त्या संविधानाची शपथ घेऊन आपण या ठिकाणी नगरसेवक, प्रधानमंत्री, नगरसेवक, आमदार, खासदार आपण सगळे होतो आणि लोकांच्या मताने होतो आणि त्या मतांचा आपण आदर केला पाहिजे आणि सगळ्यांच्या भावना न दुखवता आपण बाबासाहेबांच्या संविधानाची शपथ घेऊन या ठिकाणी आपण वोटिव नेते होतो, परंतु आपण आपल्या स्वार्थासाठी काहीतरी विसरून जातो असं मला जो वाटतं की स्वार्थासाठी आपण सगळे विसरून जातो आणि भान विसरून जातो आणि मग अशी परिस्थिती उपस्थित होते आणि मग लोकांना त्रास होतो. आणि असं काही न घडता घडू नये. आपण बाबासाहेबांच्या संविधानाप्रमाणे आपण सर्वांनी वागलं पाहिजे. या ठिकाणी असं बोलता जातं, लगेगी आग तो आएंगे सभी घर जद में, लगेगी आग तो आएंगे सभी घर जद में.
की फटकार वहां पड़नी चाहिए, इसकी आवाज सिंधुदुर्ग में आनी चाहिए। अरे हिंदू मुस्लिम करने वालों को आवाज विवाज मत करो। ओम भट स्वाहा। विश्वनाथ भाई इधर आओ ना, असा हात लावा ना, त्याचा हात आवाज करू नका। आवाज आहे। करने वालों को मारो सालों को, हिंदू मुस्लिम करने वालों को मारो सालों को, मुर्दाबाद मुर्दाबाद, मुर्दाबाद। नहीं चलेगी नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी। सिंध सरकार मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद, सिंध सरकार मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद। असं हा आपला ध्वज आहे त्या मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राष्ट्रपतीच्या स्वाधीन केलेला आपला संविधान आणि त्या संविधानाची शपथ घेऊन आपण या ठिकाणी नगरसेवक, प्रधानमंत्री, नगरसेवक, आमदार, खासदार आपण सगळे होतो आणि लोकांच्या मतांनी होतो आणि त्या मतांचा आपण आदर केला पाहिजे आणि सगळ्यांच्या भावना न दुखवता आपण बाबासाहेबांच्या संविधानाची शपथ घेऊन या ठिकाणी आपण मोठे नेते होतो, परंतु आपण आपल्या स्वार्थासाठी काहीतरी विसरून जातो असं मला जो वाटतं की स्वार्थासाठी आपण सगळे विसरून जातो आणि भान विसरून जातो आणि मग अशी परिस्थिती उपस्थित होते आणि मग लोकांना त्रास होतो आणि असं काही न करता धरू नये, आपण बाबासाहेबांच्या संविधानाप्रमाणे आपण सर्वांनी वागलं पाहिजे। या ठिकाणी असं बोलता जातं, लगेगी आग तो आएंगे सभी घर जद में, लगेगी आग तो आएंगे सभी घर जद में। मुस्लिम करने वालों को मारो सालों को, हिंदू मुस्लिम करने वालों को मारो सालों को, हिंदू मुस्लिम करने वालों को मारो सालों को, हिंदू मुस्लिम करने वालों को मारो सालों को। सब एक लाइन से आके अपने अपने जूते निकाल के मारो, एक एक लाइन से सब जन आओ। हिंदू मुस्लिम करने वालों को मारो सालों को, हिंदू मुस्लिम करने वालों को मारो सालों को। बस बस एक दो चप्पल मारो, सबको मौका दो, सब लाइन में खड़े, एक लाइन जाओ, कोई कहीं गलत नहीं करा, सब लोग मारेंगे, सबको मौका मिलेगा। हिंदू मुस्लिम करने वालों को सब एक लाइन से बड़ा हुआ आते हो, अपने अपने जूते उतारो, चालू रहो। हिंदू मुस्लिम करने वालों को एक लाइन से सब चालू रहो, बड़ा बड़ा अपने अपने चप्पल जूते उतार के चालू रहो, सब चलो। जिस के ना मारने का जोर से आगे आओ, बिल्कुल भी मत सोचो इतना जोर से मारो कि चप्पल की फटकार वहां पड़नी चाहिए, इसकी आवाज सिंधुदुर्ग में आनी चाहिए। अरे हिंदू मुस्लिम करने वालों को